हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथं सुरमुऱ्यांचा चिवडा बनवणार आहोत। तर अगोदर मी ह्यांना थोडंसं गरम करून घेते कारण हे थोडेसे नरम पडलेत। तर तुमचे सुरमुरे जर एकदम कुरकुरीत असेल तर तुम्ही गरम करायची काही गरज नाही आहे। तर ह्याला मी थोडंसं गरम करून घेते आणि नंतर जी बाकीची सामग्री आहे ती मी तेलात फ्राय करून घेणार आहे। तर चला मग प्रोसेसकडे वळूया। तर आता आपण अगोदर हे खोबरं जे आहे हे मी एक पूर्ण खोबरं कापून घेतलंय, ते आपण भाजूया। हे मस्त असं आपण भाजून घ्यायचं खोबरं छानपैकी। असे एक एक मी आता भाजून घेणार आहे। साहित्य अगोदर खोबरं टाकलंय, ह्याच्यानंतर मी भाजकी डाळ टाकणार आहे, ती पण 200 ग्राम। तर आपण भाजकी डाळ भाजतो याच्यात। झाली की मी शेंगदाणे टाकणार आहे। आता मी शेंगदाणे भाजून घेते। शेंगदाणे भाजून घेतले की आपण परत हिरवी मिरची, लसूण वगैरे टाकूया, भाजून घेऊया। ह्याच्यानंतर मी लसूण टाकणार आहे आणि लास्टला आपण मसाले टाकायचे करायला। ही सामग्री भाजलेली आहे ती मिक्स करून घेते। इथं मी 2 मोठे पॅकेट्स चुरमुऱ्याचे वापरलेले आहे, त्याच्यामुळे थोडं सामान पण मला लागलं। तर हे मिक्स केल्याने कसे मसाले चांगले मिक्स होतात। अगोदरच थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं। तर मी इथं ठेचलेला लसूण घेतलाय, ते पण मस्त खरपूस भाजून घेऊया। जसं जसं आपले मसाले एक एक भाजत जातात तसं आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊया ते। जेणेकरून सगळीकडे ते पसरले। सगळ्यात लास्ट जे मसाले आहे ते आपली हळद, लाल तिखट, थोडं तिखट हवं असेल तुम्ही टाकू शकता। हिंग पण चांगला फ्लेवर येतो। तुम्ही बघू शकता आता मी सर्व मसाले मिक्स केलेले आहे आणि आपला चिवडा मस्त रेडी आहे। तर नक्कीच ही तुम्ही रेसिपी ट्राय करा। मी ह्याच्यात थोडीशी साखर पण टाकली आहे चवीपुरती, तुम्हाला पाहिजे असं तुम्ही टाकू शकता, अदरवाईज हे ऑप्शनल आहे। तर कमेंट बॉक्समध्ये कळवा की माझी रेसिपी कशी झाली आहे। तर मग भेटूया पुढच्या रेसिपीकडे।